कामाचा जो घेऊन निघाला हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला अरे काट कुठं वाट मंदी पोचती त्याला रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची म्हणजे सर्व शालेय किंवा महाविद्यालयीन मुलांसाठी हा तत्कालीन शिक्षण मंत्री डॉक्टर VK R.V. राव यांच्या तत्कालीन शिक्षण मंत्री होते केंद्रातील. त्यांच्या काळामध्ये 1969 साली महात्मा गांधी जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा कार्यक्रम ॲक्च्युली सुरू करण्यात आला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्या शिक्षणालाच एक जोड उपक्रम असावा आणि हा जो युवक आहे जो युवा आहे हा वर्ग हा आपल्या समाजात कसा जाईल त्यातलं नेतृत्व गुण कसं तो विकसित करेल ह्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्यामुळे हा एक अनिवार्य कार्यक्रम महाविद्यालयाचा एक भाग झाला. कोणी राहत नाही. जातीवर जाता जाता पहिल्याच भीतीत कुणाचंही लक्ष जातं का हो आपली जात काय का हो आपली जात काय हे शेवटी विचारण्यात येतं. मुकुटाच्या नावावरून गावावरून रंगावरून आडनावरून कधी कधी जात ही ओळखली जाते. त्यानुसार उठणे बसणे खाणे पिणे इतकंच काय नोकरीची सोय होते. मग तिथे माणसाचं माणूस पण कोणी पाहत नाही आणि जात विचारल्याशिवाय कोणी राहत नाही. सत्तेचे राजकारण येथे सिद्धत असतात. सत्तेचे राजकारण येथे सिद्धत असतात. माणसांचे मुर्दे हे इथे खुजत असतात. जातीनुसार मतांची बेरीज आणि वजाबाकी होत असते. जातीवरच गुणांची कदर न होता निवड गुणाची होत असते. जातीनुसार संत महात्मे थोर नेते वाटले जातात. प्रेमी युगलांचे संसार स्वप्न जातीनुसार फाटले जातात. जात जाणार म्हणून प्रत्येक जातवाले ओरडतात आणि जातीचे मेळावे घेऊन जागा मात्र राखीव मागतात. अशा जातीचा बिमोड काही होत नाही आणि जात विचारल्याशिवाय कोणी राहत नाही. जात विचारल्याशिवाय कोणी राहत नाही. गडगडदारा नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. हा झेंडा भल्या